सकाळी लवकर निघालो होतो श्री लक्ष्मणदास महाराजांच्या मळ्यात. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सुनील आणि शंभू मला न्यायला आलता. मग नंतर गेलो महाराजांच्या मळ्यात. मित्रांनो, महाराजांचा स्वतंत्र असा मोठा मठ आहे मळ्यामध्ये. तिथे गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन करून नंतर जरा बाहेर आलो तर आपले अजय काका या आरूला आणि अप्पूला आंघोळ घालत होते. ते कसे एन्जॉय करतात बघा, पाण्यात आंघोळ करतात. मग नंतर ट्रॅक्टरमध्ये जरा बसलो, जरा गप्पा मारल्या. मी, सुनील, शंभू होता. सर्वजण जरा बसून गप्पा मारल्यानंतर सूरजदादाने केली महाराजांची पूजा चालू. मग पूजा चालू होती. सर्वजण कुटुंब म्हणून महाराजांची सेवा करत होते आणि भूमकर फॅमिली ही महाराजांची निकटवर्ती आहे. म्हणजे महाराजांचे सेवक होते ह्यांचे आजोबा, आणि ह्यांची परंपरा ही सर्वजण पुढे चालवत आहेत. आणि 8 दिवस वाखरीच्या मठातील सेवा संपवून आज शेवटचा दिवस, 9वा दिवस इथं महाराजांच्या मळ्यात सेवा करण्यासाठी आले होते. तिथं आम्हाला आपल्या वाकरीचेच बाळासाहेब गोळकडे यांनी महाराजांच्या जुन्या मठाची माहिती सांगितली. जरा ऐका. उतरायची पायरी होती आपली, खाली उतरायची पायरी, त्या पायरीपाशी मूर्ती महाराजांची उतरायची पायरी होती. नाही नाही नाही, ही आजची पूजा झाली तिची ना, उतरायची पायरी होती महाराजांची खाली. बरोबर. आणि महाराजांची पूजा करून झाल्यानंतर मग आरतीला सुरुवात झाली. तुम्ही आरती एकदा महाराजांची ऐका. पंढरी क्षेत्राजवळी वाकरी ग्रामासी जडमुड तारावया तो येते असे देशाचा अवतार साक्ष देसी सेवा करता भावे इच्छा पूर्वेसी. जय देव जय देव जय लक्ष्मणदासा आरती ओवाळू तुझे योगी पुरुषा. जय देव जय देव अवतार जडमुड तारावया आलो शरणमता तारे दिनदया. जय देव जय देव जय लक्ष्मणदासा आरती ओवाळू तुझे योगी पुरुषा. जय देव जय देव आगाध महिमा तुमचा वर्णो मी काय. भक्ती पुरस्पराता धरले दृढपाय. अगणित झाले असतील माझे अन्याय क्षमा करुणी दावे सुलभ उपाय. जय देव जय देव जय लक्ष्मणदासा आरती ओवाळू तुझे योगी पुरुषा. जय देव जय देव इथे ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी स्वर्गी प्रयाण केले प्रातः काळासी. परिके तुर्पे मागे अजूनही उरलासी उद्धर दिन दयाळा माधव तनयासी. जय देव जय देव जय लक्ष्मणदासा आरती ओवाळू तुझे योगी पुरुषा. जय देव जय देव. महाराजांची आरती झाली. आरती झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवला महाराजांना, आणि अगदी प्रेमाने महाराजांना नैवेद्य दाखवत होते आपले काका. आणि नंतर जेवणासाठी आम्ही सर्वजण बसलो. त्यांचीच पंगत होती तिथं महाराजांच्या मळ्यात. आणि जर त्या वर्षी वाकरीतला सप्ताह झाला की 9व्या दिवशी इथं मळ्यामध्ये पंगत असते. आणि आम्ही सर्वजण मठातले सेवेकरी, पुजारी सर्वजण आले होते, आणि त्यांचे निकटवर्तीय मित्र वगैरे सर्वजण आले होते जेवणासाठी. आम्ही बसलो आणि सर्वांचं जेवण झालं. मीच मागं राहिलो, कारण मला जरा जास्त वाढलेलं आणि मला सरळ नव्हतं. तसंच हळूहळू खाल्लं, जेवण केलं. नंतर जेवण झाल्यानंतर जरा झोप लागायला म्हणून टाकीवर येऊन बसलो. जरा सुनीलनं व्हिडिओ काढला, बसलो, जरा गप्पा मारल्या. नंतर अप्पू सोबत जरा झोका खेळलो, बसलो जरा. नंतर गेलो दर्शनाला. आणि हे गणपतीचं मंदिर आहे महाराजांच्या मळ्यातलं, आणि श्री लक्ष्मणदास महाराजांनी काशीवरून हा गणपती आणला होता आणि इथं वाकरीमध्ये स्थापना केली होती. जर त्या चतुर्थीला ह्या इथं गणपतीपाशी भरपूर गर्दी असते, आणि सर्व लोक गादेगावचे म्हणा, वाकरीचे लोक इथं जमतात आरतीसाठी. नंतर आम्ही गेलो केवड्याच्या बनात. केवड्याच्या बनात जरा फिरलो, आणि केवड्याचं जे कणीस असतं ते कणीस जरा शोधलं. ते मिळलं बरं का, 1-2 कणसं मिळाली. आणि केवड्या बनात गेल्यावर तिथे एक दत्तगुरूंचं छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, आणि तिथे एक नागाची पण मूर्ती आहे. आणि ते 2 जे नाग होते महाराजांचे सेवक होते, महाराजांचं संरक्षण ते करायचे. मग नंतर गेलो केवड्याच्या बनात आतमध्ये. आणि केवड्याचा बन पूर्ण 1 ते 2 एकराचा आहे, आणि त्यामध्ये आम्ही जरा फिरलो. या अप्पू बघा कसं चेष्टा करायला लागलाय. मग नंतर जरा इकडं तिकडं फिरलो. आणि ह्या बनात जंगली प्राणी, बिबट्या, मोर या प्रकारचे प्राणी राहतात. आणि बिबट्याचा वावर इथे नेहमी असतो बरं का. परवाच एक घोडा मारून बिबट्यानं त्या मळ्यात टाकलेला आहे, तो बघितला जरा आम्ही. आणि नंतर जरा अडचणीतून जरा यायला लागलेलो. अप्पूला उचललं, अप्पूला घेऊन जरा अलीकडे आलो. जर तुम्ही केव्हा गादेगाव वाखरी रस्त्याला गेला आणि तिथं साईडलाच निम्म्या रस्त्यातच या केवड्याचं बन आहे आणि महाराजांचा मठ पण आहे, तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या आणि महाराजांचं दर्शन घ्या. मनाला जरा शांती लागेल, बरं वाटेल. मग चैतन्य आला होता मला नेण्यासाठी. जिमला जायचं होतं आणि एक शूट पण होता, त्यासाठी निघालो. चैतन्य आलता, गाडीवर बसलो आणि निघालो पंढरपूरकडे. जाता जाता राजलक्ष्मी सुपर मॉलचा शूट होता, प्रमोशन रील होती, ती काढली आणि निघालो. नंतर जिम मध्ये गेलो आणि चेस्ट ट्रायसेपचा वर्कआउट करून घेतला. आणि
नंतर निघालो घराकडं आणि वाकरीत ब्रिजचं काम चालू आहे आणि एकाच साईडनं वाहनं चालू आहेत. त्यामुळे बघा गर्दी किती झाली वाकरीत वाहनांची. पूर्ण ट्रॉफिक 1 ते 2 किलोमीटर जाम झालं होतं. नंतर आलो घरी मग बाळू काकांचा फोन आला जेवायला ये म्हणून. मग त्यांच्या घरी आज खंडोबाच्या मूर्तीची स्थापना होती. ती मूर्तीची स्थापना असल्यामुळे तिथं जेवण होतं. मी, सुनील आणि सर्व मित्रमंडळ आलो होतो. जेवण केलं आणि घरी जाऊन निवांत झोपलो. धन्यवाद.